कलमिस गावचा प्रवेश आहे. बाईंनी कलमिस गाव म्हटल्याबरोबर सांगितलं, संजू कधी आहे? मी कलमिस गावात मला यायचं आहे आणि पक्षप्रवेशासाठी मी निश्चित येणार. बाई मुंबईला जायचे होते, पण ते मला बोलले नाही, आज कलमिस गावचा प्रवेश आहे, कलमिस गावचा प्रवेश घेऊनच जाणार. असं तुमच्यावर बाईंचं प्रेम आहे आणि खास बाई तुमच्या प्रवेशासाठी आज इथं थांबलेत. आणि तुम्ही बोलून दाखवलं जातं की बाईंनी काय काय कामं केली आहेत. मी तुम्हाला सांगतो, बाईंनी मागील 5 वर्षात 2,500 कोटीचा निधी या मतदारसंघात आणला. महाराष्ट्रातल्या कोणत्याही आमदाराने एवढा निधी आणला नाही. आणि बोलता बोलता तुम्ही एक बोललं, कुठच्याही पक्षाचा कार्यकर्ता येऊ दे, बाई त्याला दुखावत नाहीत. पण बाईने विनंती करतो, इलेक्शन मध्ये कोणाला पत्र देऊ नका, हे फक्त 2 महिने आम्हाला सांभाळून घ्या. असा स्वभाव आहे. एकदा निवडून आलं की सगळे माझे, मग ते भेदभाव करत नाहीत. अशा व्यक्ती थोड्या असतात. जर तुम्ही ग्रामीण भागात बघितलं किंवा शहरात बघितलं, विरोधाभास असतो, म्हणजे विरोधी ते एकदम विरोधात राहतात. पण बाईंचं तसं नाही, सर्वसमावेशक आमदार आहेत. कोणी गरीब जाऊ दे, लगेच खिशात घालणारं व्यक्तिमत्व, कधी कोणावर ओरडत नाहीत, चिडत नाहीत, जे काय असेल ते ऐकून घेतात. आणि मग त्यांना जर पटलं, योग्य वाटलं, तर ते त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात. मला सांगायचं कारण म्हणजे काय की तुम्ही म्हणाल भाईंच्या गाडीत बसून आलेत आणि भाईंचं कौतुक करतायत, काय ठरवून आले की काय काय बोलायचं? तर तसं नाहीये. कारण असं व्यक्तिमत्व या पक्षात आहे आणि ते आपल्या मागे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाबरोबर आपल्याला ठामपणे राहायचंय. आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या आपल्याला जिंकायच्या आहेत आणि जिंकण्यासाठी लढायच्या आहेत. हारण्यासाठी आपल्याला लढायचं नाहीयेत. त्यातला मी तर काय माणूस नाहीये. एकदा उतरल्यावर जिंकलंच पाहिजे. आणि निश्चितपणे सांगतो की आता आज कलमिसचा प्रवेश आहे, पुढच्या रविवारी वेरल्यात प्रवेश आहे, त्याच्या 4 दिवसांनी माडखोलचा एक मोठा प्रवेश आहे. म्हणजे हा जो मतदारसंघ आहे माडखोल जिल्हा परिषद, इकडे प्रवेश आहे. मागच्या वेळी शिरसंघाने मी राणेंचा प्रवेश घेतला. तर ह्या मतदारसंघात आपली ताकद आहे आणि नवीन ताकद आहे, तरुण वर्ग आहे आणि सगळेजण जे आहेत ते एकनिष्ठ आहेत. जेव्हा एखाद्या पक्षात एकनिष्ठ कार्यकर्ते असतात तेव्हा विजय सोपा होतो. निश्चितपणे सांगतो, रोज रोज एकाच घरातलं नको, काहीतरी बदल पाहिजे आणि बदल केला पाहिजे. उमेदवार देताना इथं वाटतं ओबीसी महिला पडली आहे, ओबीसी महिला दिली पाहिजे. तर निश्चितपणे 3-4 नावं आलीत माझ्याकडे, जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे देतात. अजून काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत, पण आतापासून आमची तयारी आहे जिल्हा परिषद निवडणुका लढायच्या. जो भाई उमेदवार देतील, पंचायत समितीला 2 आणि झेडपीला 1, त्याचं आपल्याला काम करायचं. त्यामुळे एखाद्याच्या मनातला उमेदवार मिळत नाही म्हणून आता बघतो असं म्हणू नका. तेव्हा पक्षाबरोबर राहिलं पाहिजे, पक्षासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे आपण सर्व भाईंवर सोडायचं. भाई देतील तो उमेदवार. भाईंना आम्ही सांगू, आम्ही फिरत असतो की भाई कोटचा उमेदवार चालेल, पण भाई सुद्धा अंतर्गत ग्रामीण भागात फोन करून हा उमेदवार चालेल का याची सुद्धा चौकशी करतात. की संजू परबने सांगितलं, तालुका प्रमुखाने सांगितलं म्हणून उमेदवार देत नाहीत. त्यांची स्वतःची एक यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमार्फत सुद्धा ते त्या उमेदवाराबद्दल चौकशी करतात आणि त्यानंतरच ते उमेदवार देतात. मला वाटतं मी तालुक्याबद्दल बोलतो. हे 9 जिल्हा परिषद आहेत आणि एक जिल्हा प्रमुख माझं टार्गेट आहे 9च्या 9 काढायचे आणि कोणत्याही परिस्थितीत काढायचे. हे ध्येय देऊन मला चालायचं. ही जिल्हा परिषद सीट येणार नाही, तिथं मी लक्ष देणार नाही, इथंच देऊया, ह्या भानगडीत पडत नाही. 9 जिल्हा परिषद कशा निवडून येतील, आपण कुठे कमी पडतो
तिथं काय केलं पाहिजे त्या सर्व गोष्टी केल्या जातील. पण आपल्याला जिल्हा परिषद यायला पाहिजे. सगळे तयार आहेत ना? आणि सर्वही जाणकार मंडळी आहेत, अनुभवी आहात. आपल्याला शेलार मामा बनायचं आहे, बरोबर ना? आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. बाईंच्या हात बळकट करायचं आहे. बाईंचं नाव महाराष्ट्रात झालं पाहिजे. बाई तुमची सगळी कामं करतील. एक तुम्हाला सांगतो, वर्षाला 6 कोटी रुपये निधी असतो आमदाराला, ते वैयक्तिक देऊ शकतात. म्हणजे 5 वर्षात 30 कोटी रुपये हे देऊ शकतात ना. बाई फक्त बोलत नाही. मी प्रेसमध्ये वारंवार सांगितलं, बाई बोलत नाहीत, पण बाईने एवढा विकास, एक दृष्टिकोन विकासाचा जो बाईंकडे आहे तो अन्य कोणाकडे नाही, असं माझं मत आहे. तर विकास आला पाहिजे, तर बाईंशिवाय पर्याय नाही.